एक मोठी बातमी एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेख आणि युनुस शेख या नॉट रिचेबल आहेत। जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरून सेहर शेख अडचणीत येण्याची शक्यता, तर सेहर शेख आणि युनुस शेख मुंब्र्यामध्ये देखील नसल्याची माहिती मिळाली आहे। लवकरच जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीचा अहवाल येणार आहे। मात्र तोपर्यंत एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेख आणि युनुस शेख नॉट रिचेबल। ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील मुंब्रा प्रभाग क्रमांक 30 या प्रभागामध्ये एमआयएम पक्षाच्या वतीने नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या सेहर शेख आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आहेत। पाहायला गेलं तर यांच्या विरोधात आता तक्रार देण्यात आलेली आहे आणि या संदर्भातला आता जो अहवाल जो आला आहे त्या अहवालामध्ये पाहायला गेलं तर यांच्यावरती ठपका ठेवण्यात आलेला आहे। जात प्रमाणपत्र तिचे वडील जे युनुस शेख हे यांच्या वतीने जे जात प्रमाणपत्र सादर केलं होतं त्याच्याच आधारावरती सेहर शेखनी जात प्रमाणपत्र सादर केलं होतं आणि त्या जात प्रमाणामध्ये तफावत आढळण्यात आली होती। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल होणार का आणि गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्यांचं नगरसेवक पद निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर त्या पद्धतीने कशी कारवाई होईल हे देखील पाहणं गरजेचं। कॅमेरामन अथर्वसह गणेश सुराट, टीव्ही मराठी।